विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सगळे जे प्राधिकरण आहेत त्यालाच आस्थापना सुद्धा म्हटलं जातं प्राधिकरण. तर या प्राधिकरणाबद्दल खूप मित्रांचे फोन आले, पण 2-3 दिवस जरा लेक्चर जास्त होते ऑफलाईनचे. युनिक अकॅडमी धुळे वगैरे तिकडे मी बाहेरगावी होतो, त्यामुळे बरेचदा जमलं नाही. मोबाईलवरून ट्राय केला पण ते जमलं नाहीये. तर मग आता आपल्याला प्राधिकरण कोणते निवडायचे यावरती एक चांगली चर्चा करायची आहे. आणि याच्यावरती मग तुम्हाला प्राधिकरण निवडताना माझ्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे. मी स्वतः जवळपास 2-3 डिपार्टमेंट बघून आलो, जगून आलो का तर तिथे सर्व्हिस पण केलेली आहे. तलाठी म्हणून जवळपास 5-6 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आता परत ग्रुप सी ला आपल्यासोबत पास झालेला. तर मग ते प्राधिकरण कसे निवडायचे तर यावरती मी तुम्हाला अगदी योग्य माहिती सांगणार आहे, म्हणजे अगदी खरं सांगणार आहे. तर सगळं रियालिटी जे आहे तर ते सगळं बरेचसे डिपार्टमेंट स्वतः मी जाऊन पाहिलेले आहेत. मंत्रालयात मी अनेक वेळा गेलो. तर मग आणि तिथे अनेक विद्यार्थी आहेत आपले मंत्रालयात आहेत, CP ऑफिसला आहेत, DG ऑफिसला आहेत, तर प्रत्येक डिपार्टमेंटला आहेत. मग त्यांना पण विचारले, फोन केलेला आहे प्रत्येकाला, आणि मग सगळ्याकडून डाटा कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पसंती क्रमांक जो आहे तो कसा द्यायचा आहे तर याबद्दल मी गायडन्स देणार आहे, म्हणजे तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला पसंती देताना जो तुम्हाला खूप मदत होणार आहे आणि भविष्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. प्रमोशनला वगैरे, पदोन्नती जे म्हणतो आपण, एखादं डिपार्टमेंट का सिलेक्ट करायचं, तिथं प्रमोशन काय होईल वगैरे, तर असं सगळंच डिटेल चर्चा आपण करणार आहोत. आणि जर आपल्याला वेळ जर जास्त व्हिडिओ मोठा होत झाला तर मग पार्ट 2 वगैरे आपण करू त्यानंतर. तर सगळ्यात पहिली आस्थापना जी आहे प्राधिकरण जे 8.1.1 याच्याबद्दल खूप लोकांनी विचारले की प्रमोशन्स वगैरे चांगले आहेत. मंत्रालय प्रशासकीय विभाग 48 पदं आहेत, तर याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरीला सगळ्यांनाच जागा आहे. आता ज्या महिलांचा एका मुलीचा फोन आला होता, जी महिला ओपन मधून पास झालेली आहे, तर त्यांना इकडे सुद्धा अराखीव पदं सुद्धा बघता येतात, पण इथे अराखीव पदं इथे दिलेलेच नाही. त्यामुळे इथे ओपनला या ठिकाणी एकूण आरक्षित पदं जे आहेत तर तेच तिथं दिलेले आहेत. तर एकूण पदं या ठिकाणी दिलेले आहेत, तर 25 या ठिकाणी इकडे 25 आलेलं आहे. तर हे कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. तर OBC कॅटेगरी, प्रत्येकच कॅटेगरीला मुलांना पण जागा येते आणि मुलींना पण आहे. तर त्यामुळे तर इथे आपण का द्यावं मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, ज्यांना मंत्रालयामध्ये आता मग क्लर्क वरून ASO वगैरे व्हायचे, प्रमोशन घ्यायचे लवकर, तर 5 वर्षामध्ये तिथे तुम्हाला परीक्षा देऊन प्रमोट होता येईल, प्रमोशन घेता येईल, पदोन्नती घेता येईल आणि परत 5 वर्षांनी तुम्हाला DO होता येईल. DO म्हणजे डेस्क ऑफिसर, ही गॅझेटेड पोस्ट आहे. DOची आफ्टर 5 इयर म्हणजे 10 वर्षापर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकता. असं त्या ठिकाणी. पण प्रॅक्टिकल काय आहे त्या ठिकाणी, तर मुंबईत तुम्हाला आयुष्यभर राहावं लागतं, तर त्याचा बऱ्याच लोकांना त्रास होतो. बरेच आता विद्यार्थी मंत्रालयात लागलेले आहेत, त्यांना फोन केला मी, तर ते बरेचसे आता परत रिटर्न यायचं म्हणतात, म्हणजे अजून त्यांना आपल्या जिल्ह्यातल्या आस्थापना पाहिजेत, प्राधिकरण पाहिजेत. तर तो एक प्रॅक्टिकल व्ह्यू आहे, तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ही जी रियालिटी आहे की असं प्रमोशन वगैरे होईल, तुम्ही मोठे व्हाल, परंतु रियालिटी काय तर काही लोकांना मुंबईत आयुष्यभर नकोय, त्यांना मुंबईतली दगदग ते फास्ट लाईफ नकोय, तर त्यांनी कृपया मग इकडे जाऊच नका, मंत्रालयाला 1 नंबर वगैरे देऊ नका. जे मुंबईतलं ज्यांना एकदम फास्ट लाईफ जगायचंय, असं प्रमोशन वगैरे घ्यायचंय, तरी बाहेर पोस्टिंग तुमची होतच नाहीत, आयुष्य तुम्हाला मुंबईत काढायचंय, अशी ज्यांची तयारी आहे तर त्यांनीच इथे 1 नंबर टाकावं प्राधिकरण. म्हणजे प्रमोशन वगैरे घ्यायची तुम्हाला खूप हौस आहे, पुढे जायचंय, मोठे व्हायचंय, तर अशांनाच करावं. जे आता सिंगलच आहेत, म्हणजे समजा तर सिंगलच आहेत, एखादा समजा मुलगा आहे आणि त्याचं लग्न करून तर त्याची मिसेस सर्व्हिसवाली असणार आहे, तर ती मुंबईच्या बाहेरची असल्यावर भविष्याचाही विचार करत, ती मुंबईच्या बाहेर, ती मुलगी साताऱ्याची आहे, मुलगा मुंबईत आहे, तर मग ती पण अडचण येणार आहे त्यांना. मुंबईमध्ये काही आस्थापना, तिची आस्थापना मुंबईमध्ये नाहीये, तर असा भविष्याचा पण विचार करूनच या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. दोघंही मंत्रालयात क्लार्क आहेत, हजबंड वाईफ वगैरे, तर त्यांना बेस्ट आहे.
म्हणजे तसं काहीतरी प्लॅनिंग आहे तुमचं तर त्यांना बेस्ट आहे. ज्याचं फ्युचर पण बघा, लगेच इन्स्टंट आताचं बघू नका. तर एखाद्या डिपार्टमेंटला गेल्यावर ते सोडणे इतकं सोपं नसतं, ते सोडून परत दुसरं मिळवणं. कारण मी आतापर्यंत 2-3 नोकऱ्या केल्यात, तर एक नोकरी सोडायला किमान 3 वर्ष लागलीत. म्हणजे ती इतकी हिंमत तयार होत नाही. तर त्यामुळे योग्य निर्णय घ्या. ज्यांना काय अडचण आली त्यांनी परत फोन करू नये. अजूनही तुम्ही विचारू शकता. बरेचसे फोन मी अटेंड केलेले आहेत मॅक्झिमम. काही लोकांची करणं शक्य झालं नाही. त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय नाशिक. आता जिथं विभाग लिहिलंय म्हणजे हे नाशिकलाच प्रॉपर नाही, त्या विभागात 5 जिल्हे आहेत. नाशिक विभागात आता परत तुम्हाला भूगोल शिकवत नाही. नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे की अहिल्यानगर आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार वगैरे, तिकडे पण त्याची पोस्टिंग या ठिकाणी होऊ शकते. विभागीय माहिती कार्यालय नाशिक हे आहे. विभागीय माहिती कार्यालयाच्याच मग या ठिकाणी आस्थापना दिल्या. तर ज्यांना नाशिक डिव्हिजनच हवंय तर त्यांनी 2, 3, 4 नंबरला ही आस्थापना टाकू शकता. 2, 3, 4 का म्हणतो खाली? कारण काय, तर तुम्हाला वर काही टॉप डिपार्टमेंट टाकायचे. तर कोणत्या? अर्थातच महसूल. बऱ्याच लोकांनी स्टेटसच ठेवले की महसूल सहाय्यक, महसूल सहाय्यक. महसूल सहाय्यक कधी म्हणू? तुम्ही महसूलमध्ये लागलात तरच महसूल. तर म्हणून 2, 1, 3, 4 नंबरला तुम्हाला विभागीय माहिती कार्यालय नाशिक वगैरे हे टाकू शकता. जे नाशिक डिव्हिजन मध्ये राहतात त्या 5 जिल्ह्यामधले म्हणतील. जळगावचे मुलं मुली आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये धुळ्याचे आहेत, नंदुरबारचे आहेत, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात विभागीय म्हणजे तिथेच प्रॉपरला पोस्टिंग होईल असं काही नाही. विभाग ज्याच्यामध्ये येतो तो पूर्ण 5ही जिल्ह्याचा विचार करून तुम्हाला तिथे द्यायचा याला 3 नंबर 4 नंबर. तर हे सगळे लातूरचा मुलगा आहे, लातूर विभागामध्ये मग परत नांदेड, लातूर वगैरे तिकडे 2-3 जिल्हे आहेत. तर याच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघून घ्या, तिथे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक विभागाची. त्याच्यानंतर खाली येऊ आपण. विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई वगैरे, परत ते मुंबईत वगैरे. तर मुंबईत एक्सेसचा पगार जो आहे तो पुरतच नाही. तर माझे विद्यार्थी आहेत ते स्वतः सांगतात S6 चा पगार म्हणजे तुम्हाला काही क्लास 1 ची नोकरी लागली नाही, ही वर्ग 3 चीच नोकरी आहे, क्लास 3 ची आहे. पगार तुमचा तुटपुंजाचा आहे, तेवढ्या पगारीत तुमचं भागणार नाही. ज्यांचा कपल बेनिफिट आहे म्हणजे दोघे हजबंड वाईफ नोकरीला आहेत, मुंबईतच आहेत, त्यांना ठीक आहे. किंवा मुलगी काहीतरी टॅक्स असिस्टंट आहे, मुलगा इथे कुठेतरी मुंबईत, नव्या मुंबईत काम करतो, त्यांना चांगला आहे. बाकीच्यांनी हे खाली टाकायचे विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग. समजा नाशिक डिव्हिजन मधला आहात, हे तुम्ही 2-3 नाशिक डिव्हिजन मधल्याने नाशिक 2-3 नंबरला तुम्ही 4 नंबरला पण टाकू शकता. चांगलं ऑफिस आहे ते. याच्या अंडर 5 जिल्हे तिथे मिळू शकतं. लातूरवाल्यांनी लातूर 1 नंबर टाकू शकता इथे, किंवा 1 नंबर टाकायचं नाहीये तुम्ही. मी सांगितल्याप्रमाणे करा. मी महसूलला काम करून आलोय, तलाठी म्हणून 5-6 वर्ष काम केले. 1 नंबरला महसूलच टाका. सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट, सगळ्यात पॉवरफुल जे म्हणतो आपण, महसूल, गृह, राज्य उत्पादन शुल्क हेच डिपार्टमेंट आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकायचा आहे आणि ज्यांना आवडतंय त्यांनी लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे. बरेच व्हिडिओ इतके आता माझे व्हायरल झालेत पण सबस्क्राईबच करत नाहीत. सबस्क्राईब केलं तर तेवढाच मला फायदा होईल, तर त्या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करा. तर कोकणी भाग जो आहे तर मुंबईचा विचार करू नका. अमरावती डिव्हिजन मधले मुलं जे आहेत तर अमरावती डिव्हिजन मधले मग ते 5 जिल्हे, तर त्यांनी अमरावती डिव्हिजन एक माहिती कार्यालय 3-4 नंबरला टाकू शकता. चांगली आस्थापना आहे. संभाजीनगर डिव्हिजन मधले पण तिथे टाकू शकतात. ऍक्च्युली इथे जागाच खूप कमी आहे, तर ज्यांना जागा आहे त्या कॅटेगरीची तर ते हे 3-4 नंबरला टाकायचं आहे. 3-4 नंबरला का, तर वरचे 3 मी चांगले डिपार्टमेंट सांगणार आहे तुम्हाला. ऍग्रिकल्चर, कृषी आयुक्तालय वगैरे हे त्याच्या अंडर येऊ शकतं. ऍग्री फॉरेस्ट वगैरे जे आहेत तर तुम्ही 4-5 नंबरला, 6 नंबरला टाकू शकता. कृषी आयुक्तालय जे आहे तर इथे 58 जागा आहेत कृषी आयुक्तालय. आता कृषी आयुक्तालय म्हटलं की आयुक्तालयाचं जे हेड ऑफिस आहे तर तिथेच पोस्टिंग होईल असं नाही, तिकडे टाकतात. ज्याच्या नावात विभाग दिले तिथं फसवणूक होऊ शकते. विभागीय कृषी सहसंचालक म्हणजे नागपूरच्या अंडर जेवढे खालचे ऑफिस आहेत नागपूर डिव्हिजन मधले, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे, तिकडे त्यांचे ऑफिसेस आहेत तर तिकडे ही पोस्टिंग होऊ शकते. तो विचार करून तुम्हाला टाकायचा आहे.
पूर्व विदर्भातले जे मुलं आहेत नागपूर वगैरे त्यांना ते बेस्ट आहे, त्यांना डिव्हिजनमध्येच नोकरी मिळेल. तर त्यांना तिकडे जास्त आहे, स्पर्धा पण तिकडे कमीच असेल. कट ऑफ सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रातला लागेल, म्हणजे पुणे डिव्हिजनमधला. पुणे डिव्हिजनमध्ये मेरिट हाय लागेल कट ऑफ वगैरे. तसं आता प्रत्येक आस्थापना वाईज लावतील असं काही सांगता येणार नाही, पण पुणे डिव्हिजनचा सगळ्यात जास्त कट ऑफ लागेल. कारण नागपूरचा मुलगा पण म्हणतोय पुण्यात. आता मी रोज फोन जवळपास 100-150 अटेंड करतोय, म्हणजे गळा बसून जातो, दिवसभर रात्री बोलायची इच्छा नसते. तर इतके फोन अटेंड करतो, त्यातनं मला जे माहिती मिळते मुलांचा जो अँगल असतो तर तो कळतो. आणि मी काही मग त्यांना माझा अँगल सांगत असतो की बाबा रे असं कर, असं करू नको. म्हणजे मुलगी असेल तिला सांगतो लग्न म्हणजे कुठेच करणार, याच डिव्हिजन मधला मुलगा असणार काय. म्हणजे वय जरी त्यांचं 24-25 असलं तरी भविष्याचा विचार करणं गरजेचं असतं. आता तरुण वयात तुम्हाला कळत नाही, नंतर लग्न झाल्यावर मुलगा नागपूरला आणि पोरगी कोल्हापूरला, तर मग असा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुमचं भविष्यात पण सुखी झालं पाहिजे तुम्ही. फार लगे फ्लाईटनं जाऊ एवढी पगार पण नाही तुम्हाला. तर 30-31 हजारच पगार आहे तुमची, मंत्रालयात काहीतरी 5-7 हजार जास्त आहे, 37,000 वगैरे. तर पगार इथे खूपही जास्त आहे असंही नाही. तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पण चांगलं डिपार्टमेंट आहे. हे नागपूर डिव्हिजनमधले 6 जिल्हे आहेत, अमरावती डिव्हिजनमधले 6 जिल्हे, किंवा यांच्यात थोडंफार आस्थापना मागे पुढे आहेत तिथे. तर ह्या वेबसाईटला गेले की तुम्हाला तिथले ऑफिसेस कळून जातात. आणि इकडे पण तुम्ही 5-6 नंबरला देऊ शकता कृषी विभागाचं, कृषी फॉरेस्ट वगैरे जे आहे. पहिल्या 4-5 मध्ये काय द्यायचं आहे आपण बघितलं, 4 मध्ये माहिती वगैरे ते देऊ शकता. त्याच्यानंतर हे 5-6 नंबरला वगैरे घेऊ शकता, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबाद. आता एखादी मुलगी आहे, तिचे मिस्टर समजा जळगावात राहणार आहेत आणि शेतीच करतात असं गृहीत धरू, किंवा जळगावला त्यांचं एक दुकान आहे, शॉप आहे, चांगलं कपड्याचं दुकान आहे उदाहरण म्हणून. तर मग त्या मुलीला सगळं जळगावच्याच आस्थापना टाकावे लागतील, त्यांचा अँगल वेगळा राहील. मग त्यांनी जळगाव जिथे संपतं तिथे मग डिव्हिजन टाकावं लागेल, नाशिक डिव्हिजन. कारण नाशिक डिव्हिजन मध्ये परत जळगाव येईल. विभागीय असं जिथं टायटल असेल तिथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर. तर ही तुम्हाला कृषीची आयडिया आली. मग ती मुलगी काय करेल, नाशिक डिव्हिजन मधले सगळे जिल्हे निवडेल. कारण म्हणजे त्या डिव्हिजन अंतर्गत मग जरा बदलीला सोपं होईल. तर 2-4 वर्ष तुम्ही 3 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर बदलीला पण पात्र होत असतात. लगेच लागलो, काही लोकांची लगेच बदली होते का सर असं म्हणताय, तर बदली वगैरे लगेच होणार नाही मित्रांनो. इतकंही सोपं नाही प्रशासन, म्हणजे तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही. आपण जेवढं सेलिब्रेशन करतो तितकंही तर म्हणजे ते आनंदही नाही, तुम्हाला तिथं कष्ट घ्यावे लागतात. तर मी पहिली नोकरी माझी हीच होती क्लार्कची, सेंटरला पोस्टल असिस्टंट म्हणून. तर ती क्लार्कचीच नोकरी आहे. तर मग तिथे काम केलेलं आहे, इतकंही सोपं नाही आहे. आपण वर जाऊ, एकच मिनिट. ज्या लोकांना आता पुण्यात हवं तर आयुक्त पशुसंवर्धन पुणे 39 पदं आहेत. म्हणजे जॉईनिंगला तुम्हाला हे मिळालं ऑफिस तर इथे तुम्हाला बोलवतील. जॉईनिंगला आयुक्त पशुसंवर्धन पुणे. आता तसाच एक फोन आला होता की जॉईनिंगला कुठं बोलवतील, त्या आस्थापनेला बोलवतील. याच्या आस्थापना क्लार्ककडे तुम्हाला जावं लागेल जॉईनिंगला, आयुक्त पशुसंवर्धन पुणे. आणि त्याचा जर कार्यक्रम झाला शिक्षक भरतीचा तर त्या पालकमंत्र्याच्या हस्ते तुमची ऑर्डर मिळेल. त्याचं पण सेलिब्रेशन होईल, तुम्ही जसं सेलिब्रेशन करताय तर तसं त्याचं पण होऊ शकतं पुढे. तर मग ज्यांना पुण्यात वगैरे हवं बघा, आयुक्त पशुसंवर्धन पुणे, आणि तिथे तुम्हाला मिळू शकतं. की हे हेड ऑफिस आहे, आयुक्त ऑफिस आहे, आयुक्तालयामध्ये वगैरे मिळतं. चांगलं ऑफिस आहे, मी स्वतः पाहिले. ज्यांना आता मुंबईत पाहिजे तर मत्स्य व्यवसाय मुंबई वगैरे ते आहे. अजून एक गैरसमज झाला लोकांचा की बाबा खराब आस्थापना टाकल्या म्हणजे गडचिरोली चंद्रपूर असेल लांबचं, तर मग पटकन माझं लागेल बाबा, माझे मार्क कमी आहेत. तसं नाही, ते सगळं चेक करत येतात. तुम्ही त्या मेरिटमध्ये बसत असाल तरच तुम्हाला नोकरी लागणार आहे तिथे, लक्षात घ्या मित्रांनो. असं नाही तुमचं मेरिट कमी आहे. काही लोकांनी तसं पण टेलिग्रामला वगैरे टाकले की मेरिट कमी असलं तरी तुम्हाला नोकरी लागेल, माझा ग्रुप जॉईन करा. म्हणजे तसं नाही, तुमचं सगळं चेक करत येणार आहे. तुमच्यावरचे जे लोक आहेत मेरिटचे ते लागल्यावरच मग आपल्याला संधी आहे. असं नाही म्हणजे तसं तर कोणी कमी मार्कावरचा मग गडचिरोली टाकेल आणि त्याला लगेच मिळेल असं नाही.
तर मग आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई हे पण आहे. त्याच्यानंतर सहकार डिपार्टमेंट. आता सहकार पुण्यामध्ये ठीक आहे, परंतु विदर्भ मराठवाडा इकडचा सहकार संपत चाललाय. म्हणजे सहकार डिपार्टमेंटच संपत चाललंय, सगळं खाजगीकरण होते ना. तर त्यामुळे या डिपार्टमेंटमध्ये एक आहे की प्रमोशन चांगले आहेत तुमचे. तर प्रमोशन दर 3-3 वर्षाला प्रमोशन आहेत. माझी एक विद्यार्थी होती, शिपाई होती, मग आता ती काहीतरी सहाय्यक सहकार अधिकाऱ्यापर्यंत गेली. एव्हरी 3 इयर्स प्रमोशनला चांगलं डिपार्टमेंट आहे. आणि ज्यांना अभ्यास वगैरे करायचा आहे त्यांना सॉफ्ट आहे. सॉफ्ट डिपार्टमेंट पुण्यातच हवंय तर 1 नंबर टाकू शकता तुम्ही. सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे. तर बऱ्याच सगळ्याच कॅस्टला एक 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 जागा आहे. महिलांना 3-4 ठिकाणी आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग. तर हे कोकण विभागाचं मुंबईतच ऑफिस असणार आहे. विभाग म्हटलं की आता विभागीय सहनिबंधक पुणे डिव्हिजन मधले मग ते 4-5 जिल्हे अजून काही कमी जास्त त्याच्यामध्ये केलेले आहेत त्यांनी डिव्हिजन. हे डिव्हिजन ऑफिस मधून परत तुम्हाला खाली टाकू शकतात. म्हणजे एखादा नागपूरचा मुलगा आहे आणि तो म्हणते मला पुणे मिळतं इथं, तर पुणे म्हणजे पुणे प्रॉपर नाहीये, तर तुम्हाला सातारा कोल्हापूरला पण जावं लागेल. विभागीय सहनिबंधक त्याच्या अंडर विभाग म्हटलं की मग त्याच्या अंडर खाली टाकू शकतात तुम्हाला. हे तसंच एक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर, म्हणजे कोल्हापूर डिव्हिजन मधले मग खालचे जिल्हे त्याच्यातही काही आहेत आणि तालुके पण आहेत. तर असं संभाजीनगरचं आहे. तर विभागीय हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तिथंच प्रॉपरला मिळेल असं काही नाही. कोल्हापुरात अगदी तुम्हाला गगनबावड्याच्या AR ऑफिसला जावं लागेल, असिस्टंट रजिस्ट्रार AR जे राधानगरीला जावं लागेल, तसं पण आहे. लातूर मधलं पण तुम्हाला मग उदगीरला पण मिळेल पोस्टिंग. लातूर मधला उदगीर तालुका आहे तर तिथे पण मिळू शकतं. तर या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचे. सहकार ज्यांना आता वय कमी आहे आणि अभ्यासाचं परत प्लॅनिंग करतायत त्यांना ठीक आहे, म्हणजे थोडं सॉफ्ट डिपार्टमेंट आहे. तर चांगलं डिपार्टमेंट आहे. संपत जरी चाललंय विदर्भ मराठवाड्यातून, पण पश्चिम महाराष्ट्रात सहकाराला अजून वजन आहे तिकडे. तर चांगले सहकारी संस्थेचे मॉल आहेत तिकडे. तर पश्चिम महाराष्ट्रात खरंच सहकार समृद्धच आहे. अजून सहकारी साखर कारखाने वगैरे तिकडेच आहेत. म्हणजे ही त्यांच्यावर वॉच ठेवणारी बॉडी असणार आहे. आणि प्रमोशन पण तुम्हाला चांगले आहे तिथे. विभागीय सहनिबंधक ऑडिटचं ऑफिस आहे, लेखापरीक्षण मुंबई विभाग. तिथे 29 जागा आहेत. म्हणजे ऑडिट वगैरे अशी ज्यांना आवड आहे, कॉमर्स वगैरे, तर हे ऑफिस घेऊ शकता तिथे. इथे पण प्रमोशन आहे. इथे पण प्रमोशन फास्ट आहे, एव्हरी 3 इयर प्रमोशन. ज्यांना खूप प्रमोशन पाहिजे तर हे चांगले डिपार्टमेंट आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था ऑडिटच्या विंगमध्ये आता पुणे विभाग, पुणे शहर असं नाही म्हटले ते, पुणे विभाग म्हणले की मग त्यात 5 जिल्हे आलेच ते, सांगली, सातारा वगैरे, कोल्हापूर, इकडे तुमची पोस्टिंग होऊ शकते. कोल्हापूरचं ऑडिट ऑफिस किंवा प्रॉपर या ऑफिसला होऊ शकते. तुमच्या नशिबानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकते. नाशिक डिव्हिजन, मग आता मगाशी सांगितलं की त्या मुलींचं जे आहे, तर ज्यांनी नाशिक जळगावची मुलगी, समजा नंदुरबारची मुलगी, तर नाशिक विभाग त्यांनी टाकायचा. प्रॉपर जळगाव लगेच मिळेल असं नाहीये, प्रशासन इतकं सोपं नाहीये. तर प्रॉपर लगेच जळगाव कलेक्टर ऑफिस, काही लोकांचे फोन आले की सातारा कलेक्टर ऑफिस. कलेक्टर ऑफिस लिहिले, त्या साताऱ्यातले खालचे तालुके पण तुम्हाला तहसील ऑफिसला टाकतात. उपजिल्हाधिकाऱ्याचं प्रांत ऑफिस असतं, आमच्याकडे इकडं प्रांत म्हणतात नाशिक डिव्हिजनला. समजा आता जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ प्रांत आहे, त्यांच्या अंडर मी तलाठी म्हणून काम केले, तर मग भुसावळ प्रांताला पण तुम्हाला टाकू शकतात. तर मग असं प्रॉपर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, सातारा, सांगली, जळगाव, म्हणजे तिथं जिल्हाधिकारी टाकायला लगेच त्याच कार्यालयात तुम्हाला पोस्टिंग मिळायला तुम्ही काही लाडके नाही. तालुक्यावर पण बघतात. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक म्हणजे त्या नाशिकचे 15 तालुके आले आणि शिवाय प्रांत ऑफिस आले, उपजिल्हाधिकाऱ्याचे ऑफिस, तिथेही तुमची पोस्टिंग होऊ शकते. संचालक रेशीम संचालनालय नागपूर, इथे 2 जागा आहेत. फक्त 2च कॅटेगरीला आहे. SC अनुसूचित जाती आणि विमुक्त जाती वगैरे, NT वगैरे. NT ला जी जागा आहे, तर 2च जागा आहे. ज्यांना प्रॉपर असं नागपूर पाहिजे रेशीम संचालनालय वगैरे, ही मात्र प्रॉपर नागपूरमधलीच पोस्टिंग आहे. तर ज्यांना प्रॉपर या 2 कॅटेगरीला
तर बघा इकडे तुम्ही समजा एखादा नंदुरबारला जाण्यापेक्षा मग प्रॉपर नागपूरला जर गेलात तर मग यायला जायला अपडाऊन तुमच्या जिल्ह्यात जायला नागपूर खूप म्हणजे सगळीकडे ट्रेननं जोडलेलं आहे. उत्तर भारत दक्षिण भारत कुठे जायला तुम्हाला अडचण नाही, एअरपोर्ट आहे. तर मग ते टाकू शकता तिथे आणि परत पुढचा अभ्यास करायला बरं आहे. ऑड डिपार्टमेंट आहे तर चांगलं तिथे. वित्त विभागातल्या आता मुंबई कोकण वगैरे परत इथे म्हणजे आपल्याला पगार वगैरे पुरत नाही मोठ्या शहरात. ज्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे म्हणजे कपल बेनिफिट आहे, दोघं पण दोन्ही त्याला काय म्हणतो आपण केंद्र राज्य दोन्हीकडचं सरकार आपलंच आहे. दोघे नवरा बायको डबल इंजिन सरकार आहे. नवरा बायको आहेत तर त्यांना ठीक आहे, हे मुंबईत करू शकतात ते. पुणे सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण पुणे विभागात ते एकच जागा येते EWS चे. तर हे EWS चे मुलं इथे टाकू शकतात. एक महिलांची जागा असावी, महिलांना ती पुण्यातच प्रॉपर पाहिजे, परत अभ्यास करायचा आहे तर इथे एक जागा आहे. पण पुणे विभाग वगैरे म्हटलंय तिथे, पण हे ऑफिस तिथेच आहे प्रॉपरलाच. तर मग काही ऑफिसेस पाहिलेत आता कितके आस्थापन आहेत, काही ऑफिसला फोन वगैरे असंच माहिती काढली, बरेच विद्यार्थी असल्यामुळे बरीचशी माहिती मिळाली. त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी इथे जाहीर त्यांचे या ठिकाणी धन्यवाद म्हणतो, त्यांचे जाहीर आभार मानतो. कारण काय तर त्यांच्यामुळेच खूप माहिती मिळते विद्यार्थी मित्रामुळं. लेखापरीक्षण परत नागपूर विभाग म्हटलं की त्या विभागानुसार आपण भरायचं आहे. मग पुढे बघू आपण 1 नंबरला काय टाकायचंय, 2 नंबरला काय टाकायचंय, तर हे तुम्हाला मी देणार आहे. नियंत्रक सीधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई, बरेच जण इथे टाकतात. 213 पदे आहेत. म्हणजे तुम्हाला सिनियर क्लार्क इथे प्रमोशन म्हणजे क्लार्क म्हणून तुम्ही एंट्री केलेली आहे. आणि त्याच्यानंतर महसूल सहाय्यक वगैरे हे सगळ्यांनी जे स्टेटस ठेवले ते चुकीचे. ज्यांना महसूल मिळाला त्यांनाच महसूल सहाय्यक म्हणू आपण. तर मग नियंत्रक सीधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई जे आहेत, तर इथे तुम्ही पुरवठाची विंग आहे ही अन्न नागरी पुरवठा वगैरे, त्याच्यामधली इथे तुमचं प्रमोशन सिनियर क्लार्क, त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षक वगैरे होतं. पण प्रमोशन एकदम स्लो आहेत. पण इथे चांगल्या जागा आहेत 213. ज्यांना मुंबईतच हवंय तर त्यांना चांगलं आहे. विदिन द मुंबईचा इथं विभाग काहीच म्हटलं नाही बघ. तर तुमचा अँगल एकदम क्लिअर झाला, आता कन्सेप्ट क्लिअर झाली, विभाग वगैरे काही म्हटलं नाही. इथून सुरू झालं जिल्हाधिकार्यालय ठाणे पुरवठा शाखा. तर मग ज्यांना आता फक्त पुरवठाच डिपार्टमेंट हवंय समजा, तर ते सगळे पुरवठ्याच्या आधी वर टाकू शकतात. 1 2 3 4 नंबर असं सगळे पुरवठाच घेऊन तुम्ही टाकू शकता पुरवठा डिपार्टमेंट. आधी हे महसूलचाच भाग होता म्हणजे पुरवठा शाखा वगैरे. जिल्हाधिकार्यालय पालघर पुरवठा शाखा, याच्यामध्ये सुद्धा तालुक्यावर टाकतात. म्हणजे पालघर मधले जे 8 तालुके आहेत, ठाण्यातले जे 15 तालुके आहेत तिकडे पण टाकू शकतात. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे म्हणजे त्या कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयात नाहीये, त्याच्या अंडर आहे, महसूलचाच भाग आहे तो. पण ठाणे पुरवठा शाखा ठाण्यातले इतर जे 7 तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये तुम्हाला मिळेल. रायगडला 15 तालुके आहेत, त्या 15 तालुक्यात कुठे मिळेल, प्रॉपरला रायगड अलिबागला पोस्टिंग आहे बाबा असं नाहीये. तर इथे रत्नागिरी पण तसंच. मग कोकण भागात वगैरे ज्यांना तिकडे जायचा इंटरेस्ट आहे तर तिकडे जाऊ शकता, कोकण किनारपट्टी वगैरे. ज्यांना तर काही लोकांना विदर्भ नकोच सर असा एकाचा फोन आला होता. तर असं नकोच म्हणल्यावर असं चालत नाही, तुमच्या मेरिटनुसार तुम्ही तिथे बसणार आहे. तर ऑल महाराष्ट्रात काम करायची तयारी ठेवावी लागणार आहे तुम्हाला. इथे आता अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांचं कार्यालय हे परत प्रॉपर पुण्यात ज्यांना पाहिजे, जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांचं कार्यालय पुण्यातच आहे. हे प्रॉपर पुण्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं. या ठिकाणी ऑलमोस्ट बऱ्याच सगळ्याच कॅटेगरीला आहेत, मुलींना पण 3-4 कॅटेगरीला जागा आहेच. तर पुरवठाचं तुम्ही अगदी 2 नंबरला टाकू शकता. 1 नंबर जर तुम्ही महसूल घेतलं तर पुरवठा तुमच्या जिल्ह्यातले 1 नंबर. समजा कलेक्टर ऑफिस सातारा घेतलं, साताऱ्याच्या कलेक्टर ऑफिस अंतर्गत त्याचे सगळे तालुके आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे 2 नंबरला तुम्ही पुरवठा टाकू शकता. म्हणजे 1 2 3 मध्ये हे चांगले. 3 नंबरला PWD वगैरे तुम्ही टाकू शकता. PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. ज्यांना आता वर घ्यायचंय PWD अगदी वर पण टॉप पण घेऊ शकता. हे तिन्ही डिपार्टमेंट टॉपच आहेत. कलेक्टर ऑफिस तुमच्या जिल्ह्यातलं
समजा नागपूरचा मुलगा आहे, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर टाकू शकतो. नागपूरमध्येच पोस्टिंग पाहिजे. आपल्या आपल्या जिल्ह्यापासूनच पसंती करा, हा माझा तुम्हाला वैयक्तिक सल्ला आहे. कारण पगार पुरत नाही, कमी पगार आहे, काही क्लास 1ची नोकरी नाही आहे. तर मग जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, तो नागपूरचा मुलगा टाकणार. 2 नंबर पुरवठा टाकेल किंवा PWDला जर जागा असेल सार्वजनिक बांधकामला, त्या ठिकाणी तो 2 नंबर तिथे टाकेल आणि 3 नंबर पुरवठा टाकेल. ज्यांना पुरवठा वर घ्यायचे वर पण घेऊ शकता. प्रमोशन तुमचं सिनियर क्लार्क, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अधिकारी, पण प्रमोशन स्लोच आहे महसूलमध्ये. ही महसूलचाच भाग आहे, महसूलला प्रमोशन स्लो आहे. परंतु डिपार्टमेंट चांगलं आहे, वजनदार डिपार्टमेंट आहे. ही पुरवठ्याचे वगैरे अशी नाशिक डिव्हिजनला खूप चांगल्या जागा आहेत. कोल्हापूरला पण चांगल्या जागा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे 12 तालुके असतील. मग तुमची चंदगडला पोस्टिंग होईल, राधानगरीला होईल, त्या ठिकाणी कुठेही होऊ शकते. त्या 12 तालुक्यात, प्रॉपरला नाही. काही लोकांना सगळ्यांनाच प्रॉपर पाहिजे, तर सगळ्यांना कसं काय देईल प्रशासन, चालेल कसं? नवीन मुलांना खालीच टाकतात तालुक्यावरतीच. राधानगरीला मिळेल तुमची, गगनबावड्याला पोस्टिंग मिळेल. 12 तालुक्यात कुठेही, कोल्हापूर आणि गडचिरोली दोन्हीकडे 12 तालुके. जिल्हाधिकाऱ्याकडे नाशिक. आता ज्याला मार्क कमी आहेत ते म्हणतात की मी गडचिरोली पासून सुरुवात करू का, म्हणजे पटकन मिळून जाईल. तसं नाही, तुमच्या आवडीनुसार तुमच्या जिल्ह्यापासूनच सुरुवात करा. वर टाकलं गडचिरोली म्हणजे लगेच मिळेल, परत 3 वर्षात बदली करू असं नव्हे. तर तुमच्या वरचे जे मुलांनी काय टाकले ते सगळं गुणवत्तेनुसारच होईल. तिथे तुम्ही गडचिरोली आधी टाकलं आणि एकदम वर्स्ट आहे, दुर्गम भाग आहे, लगेच तुम्ही टाकलं म्हणून द्या तुम्हाला दिलं असं नव्हे. नाशिकमध्ये 15 तालुक्यात, 15 तालुक्यात कुठेही पोस्टिंग होईल. पुरवठा शाखेमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. धुळे जे आहेत, आता जळगावच्या लोकांना समजा इथे जागा नसेल तर धुळ्याला टाकू शकता. नंदुरबार पुरवठा शाखा टाकू शकता. बरेचसे तालुके ट्रेन रूटवर आहेत, म्हणजे अपडाऊनला बरं आहे, कमी खर्चामध्ये तुमचं अपडाऊन वगैरे होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यालय जळगाव पुरवठा शाखा 15 तालुक्यात कुठेही पोस्टिंग होऊ शकते. एक तालुका जळगावचा खूप लांब आहे, 40 गाव वगैरे, पण ट्रेनचं खूप चांगलं जाळं आहे जळगावमध्ये, त्यामुळे बरेचसे तालुके जळगावचे ट्रेनने कनेक्ट आहे, त्यामुळे अडचण नाही. म्हणजे नाशिकचे मुलं सुद्धा नेक्स्ट समजा पुरवठाच टाकायचे तर नेक्स्ट जळगाव टाकू शकतात पुरवठ्याला. तर इथे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, अहिल्यानगर म्हणून आपण, सॉरी, तर इथे 39 पदं आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधले सगळे, मग ते 13-14 तालुके आहेत त्यांचे, आणि खूप लांब लांब तालुके. ट्रेनचं काही जाळं बिळं नाही, तिकडे बसनंच जावं लागतं. एकच ट्रेनचा रूट गेला, पण तो असा एक्सपांड झाला नाही, तर मग तो पण विचार करा. नाशिक नगर जिल्ह्याची आस्थापना खूप मोठी असते, प्रमोशनची लिस्ट पण त्यांची खूप मोठी असते, खूप मोठा जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रातला. संभाजीनगर जिल्हा जो आहे तर त्याच्यामध्ये 33 पदं आहेत, चांगले आहेत. जालना असं पुरवठ्याचं चांगलं आहे. हिंगोली वगैरे मराठवाड्यातल्या मुलांना तर सगळ्यात टॉप मेरिट जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं लागेल. पश्चिम महाराष्ट्रातले जे 7 जिल्हे आहेत ते सांगत बसत नाही, भूगोल शिकवायचं नाही मला आता. तर मग त्या 7 जिल्ह्यात टॉप मेरिट लागेल, आणि नंतर मग सगळ्यात कमी मेरिट पूर्व विदर्भ वगैरे, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे तिकडेच. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बीड वगैरे तिकडे टाकू शकता तुम्ही. बीड असं कनेक्टेड आहे बघा सगळ्यांनाच, असं मध्ये सेंटरला आहे, नगरच्या शेजारी बीड आहे. तर मग बीड आहे. तुम्ही पुरवठाचेच ज्यांना टाकायचे, पुरवठाच घ्यायचे सर्वाला, तर हे सगळे पुरवठाचे तुम्ही आधी वरती टॉपला टाकून द्या, पुरवठाच मिळणार तुम्हाला. तर बघा, मग ज्यांना काय अडचण आली त्यांनी तसं मेसेज करा, कॉल करा. जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड, नांदेडची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, ट्रेन आहे तिथे, एअरपोर्ट आहे. लांबची मुलं सुद्धा टाकू शकतात ज्यांना पुरवठा टाकायचे. नांदेडहून आता ट्रेन बऱ्याच ठिकाणी आहेत, नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, सगळीकडे नांदेडला जोडलेलं आहे, हायवे पण आहे. पण तालुके थोडेसे दुर्गम भागात आहेत त्यांचं. माहूर, किनवट खूप लांब आहे. तर किनवटमध्ये मला काही वाटते 150 किलोमीटर लांब आहे हेडक्वार्टरपासून, ते जिल्ह्याच्या ठिकाणापासून बराचसा लांबलचक उभा जिल्हा आहे. धाराशिवमध्ये 29 पदं आहे. धाराशिव पण पश्चिम महाराष्ट्र आणि दोन्हीच्या मध्ये आहे, आणि खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे, ट्रेनची नाही परंतु बसची वगैरे बाकी कनेक्टिव्हिटी आहे. ज्यांना पुरवठाच टाकायचा आहे, पुरवठा एकदम बेस्ट डिपार्टमेंट आहे. कलेक्टर ऑफिस आधी टाकून खाली तुम्ही पुरवठा
टाकू शकता. अकोला पण सेंटर प्लेस आहे बघा, मध्य रेल्वेचं चांगलं रेल्वे स्टेशन आहे अकोला. अगदी जळगावची मुलं पण टाकू शकतात अकोल्याला. अकोल्याच्या मुलांचा तर हक्कच आहे, त्यांनी पहिल्यांदाच टाकायचे. असं नाही की अकोल्याला लगेच ट्रोल करतील मला, तसं नाही. तर अकोल्यांची मुलांनी टाकायचंच आहे. अकोल्याच्याला जर पुण्यात पाहिजे तर तो पुणे टाकू शकतो, ओपन कॉम्पिटिशन आहे तिथे. पण अकोल्याहून सुरुवात केली तर बरं राहील. तर वाशिम पुरवठा वगैरे अशा पुरवठ्याच्या खूप मस्त जागा आहेत. वर्धा वगैरे, गोंदिया, पूर्व विदर्भात चंद्रपूरला 15 तालुके आहेत. 15 तालुक्यात कुठेही पोस्टिंग होईल त्याची चंद्रपूरची. गडचिरोली पुरवठा शाखा आहे. त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, हे पण शिक्षण चांगलं डिपार्टमेंट आहे. ज्यांना पुण्यात पोस्टिंग मिळण्याची जास्त शक्यता, पुण्यात हवंय त्यांना पुणे चांगलं आहे. आता जळगाव विभाग म्हणले, त्या विभागांतर्गत मग येणारे काही खालचे ऑफिस असतील तालुक्यावर वगैरे, तिकडे मिळू शकतं. मी इतकं पाहिलं नाही याचं, तालुक्यावर आहे की ऑफिस, मी पाहून गेली याचं 1-2 दिवसामध्ये. उद्या वर्किंग डे आहे, तर उद्याच बघेल या ऑफिसला जाऊन, भेटेल मी. तर उद्या वर्किंग डे आहे आणि मग तुम्हाला परत सांगेल. परंतु इथे एकच जागा आहे, अर्जाची एक आणि विजाची एकच जागा आहे. तर जे जळगावची मुलं आहेत त्यांनी स्वतः भेट घ्या. तर ज्यांनी काही डाटा कलेक्ट केला तर मला पण सांगा, एकमेका सहाय्य करू आपण, अवघे धरू सुपंथ. पुण्यात राहायचं त्यांना चांगलं आहे. विभाग असं लिहिलं नाही, शिक्षण संचालक म्हणजे तेच आस्थापना असेल तिथे. चांगलं डिपार्टमेंट आहे शिक्षण डिव्हिजन. मग तुम्ही 3-4 पहिल्या नंबरला टाकलं कलेक्टर ऑफिस, 2 नंबरला टाकलं पुरवठा किंवा PWD, आणि 3 नंबरला ते माहिती कार्यालय वगैरे ते टाकलं, तर 4 नंबरला शिक्षण पण घेऊ शकता तुमच्या डिव्हिजनचं. नांदेड पण डिव्हिजन आहे, सहसंचालक उच्च शिक्षण. नागपूर डिव्हिजन, पुणे डिव्हिजन, असे डिव्हिजन वाईज थोड्या जागा आहेत या डिपार्टमेंटला. हे बृहमुंबईच्या बाहेरील म्हणजे कुठंही, ही आस्थापना अत्यंत फसवी आहे, ही खाली टाकायची. कारण बृहमुंबईच्या बाहेर कुठंही म्हटल्यावर एनिवेअर, बृहमुंबईच्या अंडर काय येतं तर ठाण्यातला काही भाग, रायगड वगैरे, आणि त्याच्यानंतर मुंबई शहर उपनगर, 2 जिल्हे सोडून, समजा ब्रॉडली पाहिलं तर मुंबई शहर उपनगर सोडून कुठंही तुम्हाला, तर मग 36+2 उरलेल्या 34 जिल्ह्यात कुठंही मिळू शकतं, सांगता येत नाही. तर ते ग्रंथालय, संचालनालय वगैरे. उच्च शिक्षण सोलापूर विभाग आहे, इथे 2च जागा आहेत, तिथे टाकू शकता. जे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर पण चांगलं ट्रेन रूटवर आहे, पण डेव्हलप जिल्हा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा आहे, तर तिथे टाकू शकता. अमरावती एकच जागा आहे, अमरावतीच्या प्रॉपरच्या मुलांनी किंवा मुलींनी टाकू शकता. ज्या विजा अच्या आणि अजाच्या आहेत, मुलींना टाकता येणार नाही, सॉरी, जे मुलं आहेत त्यांनाच टाकता येईल. मुलीच्या कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे मुलींना जागा असेल तिथेच तुम्ही मुलींनी टाकायचं आहे. मुलांच्या कंपार्टमेंटच्या जागा मिळत नाही, तर ते त्या कॅटेगरीत जरी तुम्ही विजा अ मध्ये असाल तरी ही जागा मुलींना मिळत नाही, तर तिथे ती मुलांनाच मिळते, विजा अच्या मुलांना मिळते. तर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. नागपूरला आहेत शिक्षणच्या, तर शिक्षणच्या आस्थापनामध्ये चांगल्या जागा. टेक्निकल एज्युकेशन, तंत्र शिक्षण, इथे 18 आहेत. तर ज्यांना परत मुंबईच हवंय वगैरे, एखाद्याचा मिसेस सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, म्हणजे तिला स्कोप आहे समजा, तर तसे मुंबई घेऊ शकतात मोठ्या शहरात. पुणे मिळणार नाही, मग मुंबई सेकंड ऑप्शन ठेवू शकतात. तर एखाद्याचा मिस्टर आहे समजा, एखादी मुलगी आहे तर तिचे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, असं कपल असतं, मग त्यांना असं मुंबई अगोदर निवडायचं. मुंबईतले मी 35 आस्थापना काढलेल्या शोधून त्या, तर ज्यांना हवाय त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, OBC कॅटेगरीच्या. त्याच्यानंतर आहे राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंट, खूप चांगलं आहे. तुम्ही 3-4 नंबरला, 1 नंबरला टाकू शकता, पण एनिवेअर इन महाराष्ट्र, बृहमुंबई सोडून कुठेही पोस्टिंग मिळू शकते, म्हणजे प्रॉपर तुमच्या जिल्ह्यातही मिळू शकते. या आस्थापनेला जाऊन इथे जॉईन व्हावं लागेल यांच्या हेड ऑफिसला, गृह विभागाचे, पण तिथून तुम्हाला पोस्टिंग टाकतील एनिवेअर इन महाराष्ट्र, बृहमुंबई सोडून 34 जिल्ह्यामध्ये. हे पण तसंच आहे सेम. पोलीस महासंचालक, आता ज्याला स्वतः पोलीस होता आलं नाही, PSI होता आलं नाही, पोलीस डिपार्टमेंटला जायचंच. गृह विभागात खूप चांगल्या जागा आहेत तिकडे, तुम्ही 1 नंबरला टाकला लगेच मिळून जाईल.
पण तुमच्या जिल्ह्यात मिळेल असं काही सांगता येणार नाही, कारण जिल्हा लिपिक संवर्ग कोणत्याही जिल्ह्यात आता ह्या 508 वॅकन्सी कुठे आहेत ते सांगता येणार नाही. मुंबईलाच आधी देण्याची शक्यता आहे असं एकाने सांगितलेलं आहे तिथे. तर याची काही माहिती मिळाली नाही. ज्यांना मिळाली त्यांनी मला कृपया सांगा, शेअर करा. जे स्वतः जाऊन आले पोलीस महासंचालक DG ऑफिसला वगैरे. तर ह्या 508 जागा आहे एनिवेअर इन महाराष्ट्र. प्रॉपर DG ऑफिसला नाही, जिल्हा लिपिक संवर्ग म्हणजे जिल्ह्यावरती तुम्हाला टाकणार आहे. पोलीस महासंचालक, शहर लिपिक म्हणजे IG CP ऑफिस जे आहेत ना तिथे इथे IG ऑफिस वगैरे त्या ऑफिसला होते. मुफस्सल लिपिक संवर्ग हा मुंबईतलाच प्रकार आहे. 147 जागा आहेत तिथे. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा वगैरे, तर इथे ज्यांना प्रॉपर मुंबईला पाहिजे तेच, ज्यांचं आता सॉफ्टवेअर कपलपैकी एक जण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे काहीतरी, मुंबईत त्याला जॉब आहे, प्रायव्हेटमध्ये आहे आणि एक गव्हर्नमेंटमध्ये, त्यांना बेस्ट आहे ते. तर आमचे एक विद्यार्थीने आताच तिचा फोन आला होता, तर त्यांना चांगलं आहे ते म्हणजे मुंबईतल्याच आस्थापना सांगा. तर मग त्या 35 आस्थापना मी काढल्या होत्या, त्यांना टाकून दिल्या. याच्यातलं आता उद्योग डिपार्टमेंट चांगलं आहे, पण उद्योगच्या जागाच नाहीत त्याच्यात. म्हणजे उद्योग खूप चांगले डिपार्टमेंट आहे. आमचे 2-3 विद्यार्थी उद्योग निरीक्षक आहेत, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. त्यांना भेटल्यावरती ते लक्षात आलं, पण उद्योगच्या या ठिकाणी जागाच नाही. तर परत ज्यांना मुंबईत हवं आहे त्यांना हे चांगलं आहे, चेंबूर वगैरे. ज्यांना आता पुण्यातच हवं तर 5 जागा आहेत ते टाकू शकता तुम्ही. तर मग काही लोक काय करतील, फक्त एकच जिल्हा निवडतील आणि त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आस्थापना टाकतील, कारण त्यांना त्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही किंवा एकच डिव्हिजनच्या बाहेर जायचं नाही. काही लोकांना चांगले डिपार्टमेंट पाहिजेत. फोन जे मी रिसिव्ह करतो त्याच्यावर चांगले डिपार्टमेंट पाहिजेत. मग त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, महसूल टॉप टाका तुम्ही 1 नंबरला. कलेक्टर ऑफिस, मी स्वतः महसूलला काम केलंय. कलेक्टर ऑफिस जरी प्रमोशन स्लो आहेत पण चांगले डिपार्टमेंट, एकदम सगळ्यात वजनदार. महसूल, गृह वगैरे. ग्रामविकास म्हणजे झेडपीचं याच्यात नसतं, ते स्वतः IBPS भरत असतं, IBPS कंपनीकडे दिलेलं आहे तिथे. परत ज्यांना मुंबई पाहिजे, हे मुद्रण, लेखन सामग्री वगैरे तिथे टाकता येईल, मुंबईच्या आस्थापना आहेत. अप्पर कामगार आयुक्त कोकण विभाग. ऍक्च्युली आता उद्योगच्या जागा हव्या होत्या, परंतु कामगार वगैरे त्या आहेत. कोकण विभाग म्हटल्यानंतर कोकण डिव्हिजन मधले 7 जिल्हे, तिथे कुठेही पोस्टिंग होऊ शकते. कोकण विभाग हा शब्द खूप धोकादायक आहे, तर तुम्हाला फार सिंधुदुर्गात ते टाकू शकता. तसंच नाशिक विभाग, त्याच्यानंतर अमरावती विभाग, नागपूर विभाग, संभाजीनगर विभाग. उद्योग सहसंचालक पुणे विभाग. उद्योग मी म्हटलं चांगले डिपार्टमेंट आहे. आता हा एक जण भाग्यवान असणार आहे, अनुसूचित जमातीचा ST कॅन्डिडेट, एकच जागा आहे उद्योगला. मग दुसरीकडे उद्योग दिलंच नाहीये. तर हे मेघाजी लोखंडे यांचं श्रमविज्ञान संस्था आहे, ते 2 जागा आहेत. त्या पण ST कॅटेगरीच्या आणि राखीवच्या 2 आहेत ओपनच्या. उद्योग सहसंचालक कोकण विभाग, ही पण खूप चांगली आहे. अर्ज आणि विजा 1 नंबर सुद्धा टाकू शकता. ज्यांना उद्योगमध्ये जायचे तर एकदम बेस्ट डिपार्टमेंट आहे, 1 नंबर टाकू शकता तिथे. महसूलच्या सुद्धा वर जाऊ शकता, कारण महसूलमध्ये खूप महत्व आहे, पण खूप काम आहे, तुमचं कामच संपत नाही. म्हणजे एक काम संपलं की लगेच दुसरं येतं. लाडकी बहीण योजना आली की लाडका भाऊ येतो, म्हणजे लगेच दुसरं काम येत राहतं. तर काम तिथे संपतच नाही. औद्योगिक न्यायालय बृहमुंबई बाहेरील क्षेत्र, म्हणजे मुंबईच्या बाहेर एनिवेअर इन महाराष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. औद्योगिक न्यायालय बृहमुंबई क्षेत्र, ज्यांना आता न्यायालयात वगैरे काम करायचं इंटरेस्ट आहे तर त्यांना चांगलं आहे. बृहमुंबई म्हणजे कुठंही. अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य पुणे विभाग वगैरे. विभाग म्हटलं की ते चालत 5 जिल्ह्यात कुठेही येईल, किंवा त्यांचे काही विभागीय ऑफिस असतील, समजा बारामतीला ऑफिस आहे तिथे मिळेल. इथे तुम्हाला जाऊन जॉईन व्हावं लागेल, तिथून पोस्टिंग होईल. ती प्रॉपर पुण्यातच होईल असं नाही, झालं तर नशीब आहे. ठाणे विभाग सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य ठाणे विभाग, इथे माजी सैनिकांची 1 जागा आहे विमावची, आणि भजब ही पण छान आहे. औद्योगिक सुरक्षा वगैरे सहसंचालक, चांगलं ऑफिस आहे. आणि ठाणे जिल्हा पण मस्त आहे बघा. तर जे मुंबईपेक्षा म्हणजे ठाण्यात ज्यांना असं खूप गर्दी नको तर मग ठाणे, रायगड वगैरे एकदम वरचा आणि एकदम खालचा असे मधले जिल्हे सोडू शकतात. गर्दी गोंगाट नको आहे त्यांना, तर हे छान आहे तिथं.
अशा वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला निवडायचं आहे. धर्मदाय आयुक्त वगैरे बृहन्मुंबई बाहेर क्षेत्र 22 कुठेही महाराष्ट्रात 34 जिल्ह्यामध्ये, मुंबई शहर उपनगर सोडून हे पण तसंच आहे. धर्मदाय आयुक्त ज्या ठिकाणी मंदिर वगैरे ट्रस्ट वगैरे त्याची नोंदणी वगैरे होते ते डिपार्टमेंट तुमच्या कॉलनीतलं मंदिर वगैरे आहे. महाप्रशासक शासकीय विश्वस्त मुंबई इथे एकच पद आहे. शासकीय वकिलांचे कार्यालय वगैरे उच्च न्यायालयात वगैरे तिथे जागा आहे. तर ज्यांना मुंबईलाच हवंय त्यांनीच टाका, बाकी ज्यांनी टाकू नका, खाली कुठे टाकलं तर चालतं. सरकारी वकिलांचं कार्यालय, निबंधक भागीदारी संस्था बृहन्मुंबई इथे टाकू शकता. निबंधक भागीदारी संस्था बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे एनिवेअर असा तोच प्रकार आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण मेडिकल वगैरे, तर शिक्षण म्हटल्यावरही खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. तर हे पण तुम्ही वर टाकू शकता. खूप चांगल्या जागा आहेत. तर बृहन्मुंबई बाहेरील हा परत फसवा प्रकार आहे. ते 2 जिल्हे सोडून 34 मध्ये कुठेही मिळेल, पण डिपार्टमेंट चांगलं आहे. तुम्ही 4, 5 नंबरला 6 नंबरला घेऊ शकता. 1 नंबरलाच घ्यावं असं नाही, कारण हा शब्द डेंजरस आहे. बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे एनिवेअर इन महाराष्ट्र आपल्याला सांगता येत नाही. मानसिक आरोग्य ज्यांना चांगलं पाहिजे तर इथे बजक पुण्यामध्ये तुम्हाला बजकची ज्याला मिळाली तर प्रॉपर पुण्यात पाहिजे, अभ्यास करायचा पुढे, त्यांना चांगला आहे ते. त्याच्यानंतर नियोजन विभाग, अर्थसांख्यिकी वगैरे ज्यांना आता आकडेवारीची आवड आहे तर त्यांच्यासाठी चांगलं डिपार्टमेंट आहे नियोजन विभाग. कॉमर्स साईडचे आहेत किंवा इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रात आवड आहे तर त्यांना चांगलं आहे. परंतु इथे परत तोच प्रकार आहे. बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे मुंबईच्या बाहेर कुठेही असा प्रकार आहे तिथे. इथे पण बृहन्मुंबई हे बृहन्मुंबईचं क्षेत्र आहे. ज्यांना मुंबईतच हवंय बृहन्मुंबईमध्येच मिळेल इथे. इथे बृहन्मुंबईच्या बाहेरील वगैरे. सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे, उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई विभाग 29 पद जे आहे. तर हे आरोग्य मुंबई विभाग म्हटल्यावर विभागात अंतर्गत जेवढे ते ऑफिस असतील खाली पण टाकू शकतात, या ऑफिसला पण टाकू शकतात. 29 पद आहे तिथे. त्याच्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डिव्हिजन, नाशिक डिव्हिजनमध्ये कुठेही त्यांचं जिथे जिथे ऑफिस आहे तिथे मिळू शकतं. प्रॉपर ऑफिसला पण मिळेल. नागपूरचं पण तसंच आणि लातूर डिव्हिजनचं पण तसंच. लातूर डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे. कोल्हापूर डिव्हिजन जे आहेत तर तिथे 32, मग त्या डिव्हिजनच्या अंडर जे ऑफिस असतील तिथे प्रॉपर कोल्हापूरला पण मिळेल. हे पुण्यातलंच ऑफिस दिसते. इथे विभाग वगैरे काही म्हटलं नाही, सहसंचालक यांचंच ऑफिस आहे. तर मग हे प्रॉपर पुण्यातलंच ऑफिस आहे. ज्यांना प्रॉपर पुणे पाहिजे, चांगल्या जागा आहेत, 56 जागा. इथे उपसंचालक आरोग्य सेवा विभाग म्हटल्यावर खाली समजा वाशिमला ऑफिस असेल, वाशिमला टाकतील, तालुक्यावर टाकतील, तर त्यांचे ऑफिस बघूनच ते टाकायचं आहे. त्यानंतर हे संभाजीनगर आहे. त्याच्यानंतर PWD डिव्हिजन, तर जे प्रतीक्षा असलेलं सार्वजनिक बांधकाम विभाग वगैरे, तर ज्यांना मुंबईत हवंय त्यांनी मुंबईत टाकू शकता. बांधकाम विभाग 1 नंबरला टाकण्यासारखा आहे, 2 नंबरला टाकू शकता. जर महसूल वर घेतलं तुम्ही 2 नंबर, गृह, महसूल, बांधकाम, PWD 3, 4 नंबरच्या खाली जाऊ देऊ नका. बांधकाम विभाग पहिल्या 4 मध्येच टाका तुम्ही. त्याच्यात तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार खालीवर करू शकता. बांधकाम विभाग PWD डिपार्टमेंट चांगलं डिपार्टमेंट आहे. तर पहिल्या 4-5 मध्येच टाकू शकता. प्रत्येक जिल्ह्यानुसार आहेत ते. नांदेड आहे, अकोला आहे, कोकण भवन आहे, कोकण भवन. त्याच्यानंतर अहिल्यानगरला 9 पद आहेत. तर PWDला चांगलं आहे प्रत्येक डिपार्टमेंटला. गडचिरोली पण आहे, जे पूर्व विदर्भातली मुलं आहेत तर ते गडचिरोली टाकू शकतात. तर PWDला गडचिरोलीला आपल्या इकडचं कोणी केलं समजा तर त्याची बदलीचं वगैरे प्रोव्हिजन आहे. समजा एखाद्याला मिळालंच तर वाईट काही नाही, गडचिरोलीत पण चांगलं आहे. माझे विद्यार्थी बरेचसे PSI करून आलेत तिकडे, तर मग चांगलं आहे गडचिरोली. त्याच्यानंतर मुंबई सार्वजनिक बांधकाम परिमंडळ,
कोकण भिवणी सगळे PWDचे आस्थापना एकदम बेस्ट आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिल्ह्यानुसार निवडू शकता. नांदेडचा मुलगा यवतमाळला पण इथं टाकू शकतो, बांधकामला नांदेडला पण टाकू शकतो, अकोला टाकू शकतो. काही लोकांना बांधकामच टाकायचं तर पहिल्या 10 आस्थापना तुम्ही बांधकामच्या जवळजवळचे जिल्हे निवडू शकता PWDचे. तर आता तुम्ही कोणता अँगल ठेवला त्याच्यावरती खूप काही याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे की वेळ पुरणार नाही. उद्यापासून तुम्हाला आस्थापना टाकायच्या. बांधकाम विभाग पुणे आहे, काही लोक पुण्यापासूनच सुरू करतील. तर इथे पुण्यात 2-3 जागा इथं आहेत चांगल्या. कोकण भवन इकडे पण आहे, महसूल आणि वन विभाग. तर मग इथे जिल्हाधिकारी मुंबई शहर, ज्यांना प्रॉपर मुंबईत हवंय हे प्रॉपर मुंबईलाच आहे, करायला तालुकेच नाही. मुंबई शहर 0 तालुका असणार आहे. बृहमुंबई बाहेर कुठेही नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, बृहमुंबई क्षेत्र बृहन्मुंबईच्या अंतर्गत इथे तुम्हाला मुंबईतच 31 पद आहेत. बेस्ट डिपार्टमेंट आहे ते, म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे ते डिपार्टमेंट आहे. महसूलचाच भाग आहे तो, ते एकदम बेस्ट डिपार्टमेंट आहे महसूल. वन म्हटलं तर महसूल टॉप डिपार्टमेंट आहे. ज्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयच सगळे टाकायचे तर सगळे तुम्ही वर टाकू शकता. तुमच्या जिल्ह्यापासून सुरू करा. समजा अकोल्याचा मुलगा जिल्हाधिकारी अकोला टाकेल, नंतर वाशिम टाकेल, नंतर काहीतरी जळगाव त्यांना जवळ पडतं बुलढाणा टाकेल, आणि अगदी मुंबईपर्यंत येऊ शकतो. तो महसूलच पाहिजे समजा तर सगळेच महसूलच्याच आस्थापना आधी देऊ शकतो. हा पण आहे. आता तुम्हाला जो पटल तो अँगल घ्या, मी सगळ्याच याच्यानं सांगतो. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर याच्यात आता 3 तालुके आहेत, तालुक्यावर जाऊ शकता तुम्ही. पालघर मधले जवळपास 8 तालुके आहेत. 8 तालुक्यात कुठेही टाकू शकता. प्रॉपर पालघरला शक्यतो मिळणारच नाही. जिल्हा हेड ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला बाहेरच टाकू शकतात ते. तर या डिपार्टमेंटला काम केले म्हणून माहिती आहे. रायगडला पण तसंच 15 तालुके, 15 तालुक्यात कुठेही मिळेल. तर 15 तालुक्यामध्ये तुम्हाला कुठेही मिळेल. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकमध्ये 15 तालुके. इथं विभाग नाही, नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत ही आस्थापना टाकल्या. तर या 57 मध्ये ज्यांचं चांगलं मेरिट आहे, नाशिकच्या बाहेरच जायचं नाही, तर इथे चांगलं तुम्हाला टाकता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार मधल्या 6 तालुक्याच्या बाहेर जाणार नाही. 7 जागा पण आहेत. धुळ्याला 20 जागा आहेत. 4 तालुक्याच्या बाहेर जाणार नाही. जे त्या 4 तालुक्यात किंवा प्रांत ऑफिस जे असते उपजिल्हाधिकारी कार्यालय तिथे पोस्टिंग मिळेल. आणि नशीब असेल प्रॉपरला समजा व्हॅकन्सी जास्त आहे तर प्रॉपरला सगळ्यांना टाकून देतील. तरुण पोरं आहेत, हुशार आहेत, चांगल्या मेरिटनं आलेत, प्रॉपरला टाकू शकतात. तर त्या अधिकाऱ्यावरती डिपेंड करतं. धुळे कलेक्टर ऑफिसला पण हे 20च्या 20 पोरं तिथे घेतील किंवा 10 पोरं इथे 10 बाहेर असंही करू शकतात, किंवा उरली 4 तालुक्याला वाटून देतील. तर हा जिल्हा चांगला आहे. प्रत्येक तालुका जवळ आहे, म्हणजे धुळे शहराच्या जवळ आहे, त्यामुळे अपडाऊन वगैरे त्यासाठी छोटा जिल्हा असल्यामुळे चांगला आहे. नंदुरबार थोडा दुर्गम भाग वगैरे आहे. सुरुवातीचे उत्तरेकडचे तालुके सोडले. जळगावमध्ये 15 तालुके आहेत, म्हणजे प्रॉपर शहरातून खूप लांब आहे. पण शहर चांगले आहेत. भुसावळ एक चांगलं शहर आहे, तिथे चाळीसगाव एक मोठं शहर आहे. एका शहराला एक उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे, प्रांत ऑफिस, तिथे पोस्टिंग तुम्हाला मिळू शकते. तिथे या जिल्हा अवाढव्य आहे 62, पण त्याच 14 तालुक्यातच तुम्हाला पोस्टिंग मिळेल. संभाजीनगरचं तसंच. मग ही सगळी कलेक्टर ऑफिसच्या आस्थापना चांगले आहेत. तर काही लोकांना समजा महसूलच पाहिजे, महसूलच सगळ्या ह्याच आस्थापना टाकू शकता तुम्ही. जरी तुम्ही आउट ऑफ डिस्ट्रिक्ट गेला, आउट ऑफ डिव्हिजन गेला, तरी नंतर बदलीला वगैरे लगेच बदली नाही तर 2, 4, 5 वर्षामध्ये बदली होऊ शकते प्रयत्न केल्यावरती. दोन्हीकडे NOC वगैरे मिळाली दोन्ही जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांची की मग तुमची बदली होऊ शकते. इथून सुरुवात होते फॉरेस्टला. काही लोक म्हणतात सॉफ्ट पाहिजे, तर मग ते सहकार्य सांगितलं तुम्हाला. मग फॉरेस्ट एक चांगलं डिपार्टमेंट आहे. तर माझा मित्र तर ते फॉरेस्टला वगैरे आहे. तर मग तिथे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर वगैरे, फॉरेस्ट डिपार्टमेंट जवळपास गडचिरोलीमध्ये गडचिरोली वनवृत्त कार्यालय,
संभाजीनगर वगैरे फॉरेस्टला चांगलं आहे तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट. महसूल आणि वन, बीड वन अधिकारी वगैरे. क्वार्टरच्या वगैरे राहायला चांगल्या सुविधा आहेत. क्वार्टरच्या वगैरे सुविधा आहे. यावल वन विभाग जळगावमध्ये आहे. यावल अभयारण्य वगैरे पण इथे एकच आहे, विजाची एकच जागा आहे. नंदुरबार जिकडे आता दुर्गम भाग आहे तर त्याच भागात फॉरेस्टच्या जागा आहे. तर मग असे फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्ही 5, 7, 8 नंबरपर्यंत ठेवू शकता. तर एखाद्याचा समजा फॉरेस्टमध्ये इंटरेस्ट असेल तो 1 नंबरला घेईल, 2 नंबरला सांगता येत नाही. आता क्रीडा युवक इथे चांगल्या शहरामधले आस्थापना आहेत, प्राधिकरण आहेत. पुणे आहे. बृहमुंबई बाहेरील क्षेत्र म्हणलं की परत तेच आलं की एनिवेअर इन 34 डिस्ट्रिक्ट म्हणजे 34 जिल्ह्यात कुठेही तुम्हाला टाकू शकता. पुणे बृहमुंबई क्षेत्र म्हटलं की पुणे जरी हेड ऑफिस असलं ते बृहमुंबईमध्ये पोस्टिंग आहे त्या ठिकाणी. तर इथे पुणे बृहमुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे हे 2 जिल्हे सोडून मुंबई शहर उपनगर कुठेही महाराष्ट्रात तसं होईल. विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग म्हटलं की तेच परत 5, 6 जिल्हे आहेत त्या विभागामध्ये आणि 6 जिल्ह्यामध्ये त्या ऑफिसला कुठेही टाकू शकतात. अमरावती विभाग, लातूर विभाग. तर या पद्धतीने शिक्षण या डिपार्टमेंटचं आहे. तर अशी कौशल्य डिपार्टमेंट आहे. ज्यांना आता परत सॉफ्ट पाहिजे तर कौशल्य एक चांगलं आहे. व्यवसाय शिक्षण वगैरे. तर शिक्षणही चांगलं डिपार्टमेंट आहे. मग ते म्हणणार सर सगळंच चांगलं आहे तर मग वाईट काय? तर वाईट काहीच नाही. कुठंतरी तुम्हाला लागणं गरजेचं आहे. पुढची तुमची प्रगती, प्रमोशन होतच. आयुक्त समाज कल्याण पुणे. तर समाज कल्याण पुणे इथे तुम्हाला जॉईन व्हायचं, तिथून ते खाली पण टाकतील. पुण्यावरून कुठेही टाकू शकतात तुम्हाला. आयुक्त समाज कल्याण पुणे म्हणजे प्रॉपर पुणेच मिळेल असं नाही, तर खाली पण टाकू शकतात. अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक म्हटले तर अप्पर आयुक्ताकडे गेल्यावर तिथून ते परत त्यांच्या ऑफिस बाहेर पण आहे, जळगाव, नंदुरबार वगैरे तिकडे टाकू शकतात. 83 पद आहे. प्रॉपर इथे एवढे काही पदं मिळणार नाही, तर बाहेर तुम्हाला टाकतीलच. त्या डिव्हिजनमध्ये अगदी जळगाव वगैरे ते पण आहे. यांची हेरार्की वगैरे चांगली आहे. आदिवासी विकास विभाग पण छान आहे, तुम्हाला काही अडचण नाही. तर इथे पण अमरावती डिव्हिजन आहे. नगरविकास खूप चांगलं डिपार्टमेंट आहे. मुख्यमंत्र्याकडे वगैरे खातं असतं, पण नगरविकासला जागा खूप कमी आहे. तर कोकण विभाग वगैरे इथे टाकू शकता. ओबीसीला या ठिकाणी एक जागा आहे. त्यानंतर नागपूरला पण आहे ओबीसी. त्याच्यात विजा, अज आणि अनुसूचित जाती, SC ST यांना सगळ्यांना चांगली नगररचना चांगलं डिपार्टमेंट आहे. प्रॉपर शहरात पण बऱ्याच पोस्टिंग तुमची मिळू शकते. महिला बालविकास आयुक्तालय पुणे, आयुक्तालयातून परत बाहेर टाकू शकता. असं नाही की पुण्यातच प्रॉपर हे पुणे दिसलं मग पुणे टाकलं असं नाही. तर 74 पद आहेत तिथे. आयुक्त मृदा व जलसंधारण औरंगाबाद, संभाजीनगर जे आहेत तर तिथे त्याच्या अंडर खाली तुम्हाला टाकतील. हे ओबीसीचं डिपार्टमेंट आहे पुणे. त्याच्यानंतर खाली काही ऑफिस असतील ओबीसीचे. हे हेड ऑफिस आहे जे पूर्ण राज्याचं ऑफिस आहे, त्याच्या अंडर कुठेही तुम्हाला टाकू शकतात. हे पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग बरेचसे मुंबईलाच याच्या आस्थापना आहेत, तर प्रॉपर मुंबईला तुम्हाला मिळू शकतं. बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे बाहेर आहे तुम्हाला या ठिकाणी मिळतं. इथे मुंबईत ज्यांना हवंय तर त्यांच्यासाठी मुंबई. तर अशी बरीचशी जाहिरात आपली मोठी, आपण 101 पेजपर्यंत गेले, बराच वेळ झालाय. या आता तुम्हाला सगळ्यांनाच आयडिया आली काय करायचं नेमकं. प्रत्येकाचा अँगल क्लिअर झालेला आहे. तर ज्यांना म्हणजे डिपार्टमेंट वाईजच हवंय, समजा लिहूनच पाहिजे, तर म्हणजे टॉप तुम्ही काय ठेवणार आहे तर इथे महसूल टॉप ठेवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही PWD किंवा पुरवठा ठेवू शकता. आणि म्हणजे हा 3 नंबर याला तरी मिळेल किंवा याला तरी मिळेल. 4 नंबरला तुम्ही मग जर DJ ऑफिस वगैरे ते टाकीतलं गृह विभागाचं पण टाकू शकता. गृह ज्यांना चांगलेच हॉट म्हणजे चांगले डिपार्टमेंट आहे तर गृह पण टाकू शकता. DJ ऑफिस अंतर्गत जिल्हा पोलीस संवर्ग वगैरे जे म्हटले ते.
5 नंबर तर हे झालं महसूल, PWD पुरवठा याच्यापैकी एक. PWDला काही लोक वर पण घेऊ शकतात, पुरवठ्याला पण वर घेऊ शकतात. चांगले डिपार्टमेंट जे आहेत गृह. त्याच्यानंतर 5 नंबरला मी तुम्हाला हे पण घ्यायला सांगू शकतो की राज्य उत्पादन शुल्क वगैरे. त्याचा जिल्हा वगैरे फिक्स करून दिला नाही, एनिवेअर इन महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क. काही लोकांना हे आवडते खूपच, तर ते वरती पण घेऊ शकतात 1 नंबरला. आणि मग हे तर पहिले 5 या पद्धतीने जर दिले आणि जर तुमचे चांगले मार्क असतील त्या पहिल्याच 5 मध्ये मिळेल. आणि त्यानंतर मग ज्यांना आता महसूलच पाहिजे महसूलच्याच पूर्ण एकत्र करू शकता, फॉरेस्टच पाहिजे फॉरेस्टही करू शकता. तर याशिवाय काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल वगैरे करा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा.